नमस्कार मित्रांनो, कशा आहात? बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ टाकतोय. मुंबईमध्ये अजूनसुद्धा गणपती विसर्जन चालू आहे. कुणी 15 दिवसाचा करतो, कुणी 18 दिवसाचा, 21 दिवसाचा. आणि असंच बाहेर आलो होतो तर मिरवणूक चालू होती, तर चला म्हटलं गणपतीचं काही टाकलंच नाही तर चला एखादा व्हिडिओ करू. खूप छान गणपती बसवलेला आणि मूर्ती खूप छान होती. आणि याच्यामध्ये एक महत्त्वाचं आकर्षण म्हणजे ढोलताशा, जो आपला नाशिक ढोल असतो तो आहे. आणि खूप मजेशीर वाजवत होते. खूप छान वाटत होतं ऐकण्यासाठी. ज्याप्रमाणे पुण्यामध्ये मिरवणूक निघतात, खूप सारे ढोल पथाके असतात, त्याप्रमाणे या ठिकाणी यांनी पण एक आणलेला होता आणि खूप छान वाजवत होतं. याच्यामध्ये महिलांचं नृत्य होतं, लेझिम होती, आपली पारंपरिक महाराष्ट्राची पारंपरिक नृत्य जे आहे लेझिम आहे. त्याच्यामध्ये महिला मिरवणुकीमध्ये त्याचं सादरीकरण करत होत्या. खूप छान वाटत होतं ते पण मुंबईसारख्या ठिकाणी, कारण की या ठिकाणी परप्रांतीय खूप आहेत. म्हणजेच बाहेरचे लोक खूप आहेत, पण अशा ह्याच्यामध्ये पण आपली संस्कृती टिकून आहे. आणि हेच संस्कृतीचे टिकून असण्याचं कारण म्हणजे आपल्या लोकांनी ते जपलेलं आहे. लोकांना याच्यासाठी खूप धन्यवाद आहेत. आणि अशा प्रकारे आम्ही थांबून बऱ्याच वेळ व्हिडिओ काढत होतो, कारण खूप छान वाटत होतं. बऱ्याच दिवसांनी आम्ही पण कधी मिरवणुकीला जात नाही, फक्त दर्शन वगैरे करतो, पण खूप छान वाटत असल्यामुळे अर्धा एक तास आम्ही याच ठिकाणी होतो. आपण आपल्या गावाकडे नॉर्मली एक 9-10 दिवसाचा गणपती बसवतो, पण या ठिकाणी 15, 20, 25 दिवसाचे गणपती असतात सोसायट्यामध्ये आणि ते अशी मिरवणूक काढतात. खूप छान वाटत होतं. मुलाला पण घेऊन गेलो होतो, जरा मुलांना पण याची आवड निर्माण होते. याच्यामध्ये फुगडीचा पण खेळ महिलांनी खेळत होते या ठिकाणी. आणि लाईटिंग वगैरे खूप छान होती. याच्यामध्ये गणपती जो आहे खूप छान दिसत होता. वेगवेगळी लाईटिंग इथं बघायला मिळते आणि या लाईटिंगमध्ये खूपच छान वाटत होतं. याच्यामध्ये महिलांचा सहभाग बघून खूपच छान वाटत होतं, कारण की पुरुष जे आहे ते नसल्यामध्ये होते. या मंडळामध्ये पुरुषांचा सहभाग कमीच होता, त्या मानाने महिला खूपच होत्या या ठिकाणी. बरं वाटत होतं खूप. आम्ही पण या ठिकाणी वाईफला पाठवलं त्यांच्यामध्ये सहभाग होण्यासाठी, त्यांनी पण प्रतिसाद दिला चांगल्या प्रकारे. आम्ही नॉर्मली जात नाही, पण खूप छान वाटत होतं. आणि थोडी काय आता संध्याकाळचा टाईम आहे, ट्रॅफिक होते, ते तर नॉर्मल आहे. उत्सव हा आपला वर्षातून एकदाच येतो, त्याच्यामुळं मनसोक्त साजरा करायचा असतो. असं नाही आहे की हे त्यांचा गणपती आपला, असं नसतं काही. छान प्रकारे आम्ही साजरा केला आणि निघालोत मग घरी बराच वेळ थांबून अशा प्रकारे.